सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांचा पुतळा उभारण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे वीरशैव विजनने निवेदनाद्वारे केली आहे। ब्रिटिशांविरुद्ध लढणारे शंकर शिवदारे हे सोलापूरचे पहिले हुतात्मा असूनही त्यांचा सोलापूर शहरात पुतळा नाही। त्यांच्या संबंधित कुठलीच माहिती जाहीर स्वरूपात दिसून येत नाही। त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिलं त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ येथे त्यांचा पुतळा उभारावा अशी मागणी वीरशैव विजनच्या वतीनं आयुक्तांकडे करण्यात आली आहे। त्यामुळे सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांच्याबद्दलची माहिती सोलापूरकरांना होईल, त्यातून सोलापूरचा धगधगता स्वातंत्र्य संग्राम लोकांसमोर उभा राहील। भगतसिंग यांना ज्यावेळी फाशी दिली त्याच्या अगोदर 23 मार्च 1930 ला शंकर शिवदारे यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून मारलं। त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं। त्यांचा उल्लेख आजपर्यंत कुठेही दिसून येत नाही आहे। तो दिसावा, त्यांच्या बलिदानाची माहिती लोकांना कळावी, त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी आणि सोलापूरचा इतिहास लोकांसमोर यावा या उद्देशानं आम्ही त्या ठिकाणी बलिदान चौकात जे भित्तिशिल्प आहेत त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करण्यात यावा लिखित स्वरूपात, असंही आम्ही मॅडमना या ठिकाणी सांगितलं। निवेदन देताना राजवर्धन शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा हिरेमठ, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, नागेश बडदाळ, राजेश नीला, सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे, योगेश कापसे, शिवानंद एरटे, महेश बुरकुल, शंकर बंडगर, आकाश आंडगे इत्यादींची उपस्थिती होती।